हॅलो. 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 येतोय आवाज ताई? हो, हो, हो. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इथे ते शेतात होती ना, लांब होती मी. हां, हां, मला हां. 2-3 वेळा आवाज आला, म्हटलं आली पटकन आता. बरं, बरं, बरं. मी बरेच वेळा फोन केला. तुम्ही पण मला 2-3 वेळा केलता. अच्छा, पण अच्छा. काय आपलं हेच नाही झालं. बोलणंच नाही झालं. हां, 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 हां. अनुभव शेअर करायचा होता म्हणून फोन केलता. हां, करा ना ताई. कुठून बोलतो सांगताय का? पुण्यातून बोलतीये मी. हो, माझ्याकडे नाव पण आहे, पण तुम्हाला हां. सांगायचं असेल तर सांगा. नाही पुण्यातूनच बोलतीये मी. बरं, बरं. हां, हां. हां, मला इतका मोठा अनुभव आलाय ना, तो शेअर करायचा होता. अरे वाह! काय अनुभव आला ताई? मी 108 पारायण केलते स्वामींचे. अच्छा. हां, हां. म्हणजे ते वाक्य आहे ना स्वामींचं, की "अशक्य ही शक्य करतील स्वामी." तर बरोबर. खरंच म्हणजे खरंच आहे ते वाक्य म्हणजे. हां. हां, काय तर झालं म्हणजे नक्की? अ, म्हणजे आमची कशी जॉइंट फॅमिली आहे. अच्छा, घरात अच्छा. वातावरण पण छान आहे आमच्या, असं काही म्हणजे नाहीये. हां, हां, हां. पण तरी पण कसं आपल्याला वाटतं ना, की म्हणजे सेपरेट आपलं हक्काचं घर असावं. हो, 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 हो. एक थोडंसं प्रायव्हसी असते. हां, प्रायव्हसी असते. म्हणजे सगळेच चांगले आहेत घरातली, मी कोणालाच नावं नाही ठेवत. हां, पण हां. तरी पण म्हणजे मला असं लहानपणापासून वाटायचं, की आपलं सेपरेट असं घर एक असावं. संसार स्वतःचा हां, असं. हां, असतं. बरोबर आहे. मग मी म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणायचे आपलं, की हं, आपण घर घेऊया वगैरे. हं, पण घर तर घ्यायचंच होतं, नाही असा नकार नव्हताच कधी. पण हं. दोघांना 2 सेपरेट घरं घ्यायचं असं त्यांचं कधी नव्हतं. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, म्हणजे घेतलं तर आता पहिल्यांदा एकाला घ्यायचं. नंतर 5-6 वर्षांनी थोडंसं हं. फायनान्शियल हे झालं, की मग परत दुसरं एक घेऊया. म्हणजे अशा दोघांना 2 घरं होतील असं त्यांचं हां, मत हां. होतं. हां, पण हां. माझं काय मत, की एकाच वेळेस 2 घेतले तर म्हणजे बरं राहील ना, ज्याचं त्याला सेपरेट होऊन जाईल असं. हां, 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 म्हणजे हां. माझ्या दीरांचं काही लग्न झालेलं नाही अजून. अच्छा, पण अच्छा. हां. तरी पण म्हणजे त्यांचं कधी होईल म्हणजे माहित नाही ना आपल्याला. मग हां. तोपर्यंत मग आपण किती दिवस कॉम्प्रोमाईज करायचं असं मला हां, वाटायचं. हां, हां, हां. पण माझं हे काही बोलणं त्यांना कधीच पटलं नाही, की 2 अच्छा. कशी असे तू म्हणतेस म्हणतायत. हां, 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 हां. मग मी बऱ्याच वेळा समजून सांगितलं, पण ते कधीच म्हणजे अशी तयारच नाही झाले 2 घरांना. अच्छा. हां, हां. मग शेवटी मी काय केलं दमून स्वामींना म्हटलं, की "स्वामी हं. तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे मी का बरं 2 घरं म्हणते, कारण मला किती घराची हौस आहे. तुम्हाला पण चांगलं माहिती आहे" म्हटलं. हां, 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 हां. तर तुम्ही काही पण करा म्हटलं, पण माझ्याकडून 108 सारामृताचं पारायण तुम्ही करून घ्या. हं, हं, हं. पण दोघांना 2 सेपरेट घरं द्या म्हटलं. हां, हां. 1 बीएचकेचे का असेना, पण द्या म्हटलं म्हणजे नाही का. अच्छा. म्हणजे माझी 2 बीएचकेची पण अपेक्षा नव्हती. हां, मी हां. 1 बीएचकेचेच 2 म्हणत होते. हां, हां, हां. मग माझं काय झालं, आम्ही गावाला गेलो. मग हां. असंच घरच्यांना म्हटलं अक्कलकोटला जाऊया. त्याच्या आधी अच्छा. स्वामींनी माझ्याकडून जवळपास 18 ते 19 सारामृताचे पारायण करून घेतले म्हणजे अक्कलकोटला येण्यासाठी. ओह! हां. मग आम्ही गेलो आणि मग आम्ही बुधवारी गेलो अक्कलकोटला. हं, हं, मग हं. मी काय केलं, संकल्प इथंच करूया म्हटलं घरासाठी स्वामींच्या दारातच म्हटलं आता आपण आलोयच तर. हां, हां, हां. आणि योगायोग असा होता, की आम्ही बुधवारी अक्कलकोटला गेलो. मग मी तिथंच मग नारळ, खडीसाखर, फूल वगैरे घेऊन तिथंच मी हे हं. केलं. अ, अ, संकल्प केला, की अच्छा. स्वामी दोघांना 2 घरं होऊ द्यात म्हटलं. माझी काही 2-2 बीएचकेची अपेक्षा नाही म्हटलं, पण 1-1 बीएचकेचे तरी 2. हां. ठीक आहे. मग ते झालं. हां. मग दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. मग म्हटलं चला आज घरात पण संकल्प करून आजपासून 108 पारायणाला चालू करूया. अरे वाह! हां, हां. हां, मग गुरुवारपासून मग माझं 108ला चालू झालं हां. सारामृताला. मग 30 झाले, 40 झाले, 50 झाले. घरं तर आम्ही पाहत होतो. हां, हां. वास्तुशास्त्रामध्ये काही बसतच नव्हतं ते. आणि अच्छा. किमती पण इतक्या होत्या की 80-85 लाख अशा किमती होत्या. अरे मग आता बापरे! 85-85 ची 2 घरं घेणं तर शक्यच नाही ना. शक्य नाहीये. म्हणजे त्या बरोबर आहे. गोष्टीला हो आणि त्या गोष्टीला मी पण सहमत होते म्हणजे मिस्टरांच्या, की 85-85 ची 2 घरं कशी होतील ना. अगदी बरोबर आहे. हो. मग माझं असं होतं, की 1 बीएचकेची जरी 50-50 लाखाला 2 मिळाली तरी पण आपल्याला चालू शकतात बाबा असं. हां, 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 हां. मग ठीक आहे. मग ते झालं. 40-50 माझे सारामृत झाले तरी पण काहीच हे नव्हतं. अरे बापरे! एवढे झाले सारामृत? हां. हां, मग ठीक आहे म्हटलं चला तरी पण स्वामींवरती सोडूया. साईट वगैरे बघून यायचो आम्ही. पण काही हां, पसंतच नव्हती पडायची. आणि हां. किंमत बघून मग असं वाटायचं नको उगीच कशाला ना.
हो, हो. बरोबर आहे. मग म्हटलं चला स्वामी तुमच्या ह्याच्यावरती म्हटलं तुम्ही जिथं द्याल जसं द्याल तसं मला मान्य आहे म्हटलं. आणि असे अनुभव ऐकून पण असं होतं की जरी 108 सारामृताचे पाठ झाले तरी हां. पण 1-2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी सुद्धा आपल्याला अनुभव येतात. बरोबर. हो, मग हो. मी असं ठरवून चाललेली की ठीक आहे म्हणजे आता आपले तर संपत आलेत म्हटलं. पण मी हां. तरी पण पुढे 3 महिने एक्सटेंड करून चाललेली की लगेच तर काय ठीक आहे म्हणजे स्वामी परीक्षा घेत असतील बाबा असं हो, माझं हो, मत. हो, हो. मग मी त्या काळामध्ये म्हणजे एखादा दिवस असा येतोच ना की कधी घर होईल म्हणून जास्तच वाटतं असते विचार आहे एखाद मनाला. हो, दिवस. हो, हो. हां. आणि त्यात माझं बाळ पण आहे ना, मग मला असं वाटायचं की त्याला पण असं थोडंसं पाहिजेच ना, हां, घर हां. वगैरे असं. बरोबर. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी केंद्रे दादांना फोन केलता. अच्छा. हां. मग केंद्रे दादांनी उचलला. हं. पण माझ्याकडून बोलताना चूक काय झाली, मी हां. सांगितलं माझं नाव, पण मी काय आडनाव सांगितलंच नाही. हां, हां, मग हां. दादा म्हटले, "मग माझ्याकडे त्या नावाच्या बऱ्याच मुलींचा फोन येतो," म्हटले मला. "मी काय समजायचं?" म्हटले. हां. रागवूनच बोलले मला बरं का. अच्छा. हां, हां. म्हटलं ठीक आहे. मग मी काय म्हटलं, "आमची जॉइंट फॅमिली आहे," असं म्हटलं. मग हां. ते म्हणले, "जॉइंट फॅमिली म्हणजे नवऱ्यासोबतच राहतेस ना?" म्हटलं म्हणजे ते हे सगळं रागवूनच बोलले मला. असं अच्छा, अच्छा. हां. शांततेत काहीच बोलले नाहीत. हां. आणि मग शेवटी ते स्वतःहूनच म्हटले, "ठेव" म्हटले फोन. अय्या! बोलू नकोस, असे हां. बोलले. मग म्हणजे मी आधीच टेन्शनमध्ये होते, की कधी घर होईल काय? आई आणि त्यात गं! परत दादा मला असे बोलले. मग हां. मी मनाला समजूत काढली, की स्वामी पण चोळप्पा महाराजांना असे बोलतच होते रागवून हो, वगैरे. हो, हो, हो. तसेच मला स्वामी रूपाने दादा मला तसे बोलले असतील म्हटलं. हां, बरोबर. आणि स्वामींनी पण इतकं ना म्हणजे ती गोष्ट माझ्या डोक्यातून काढून टाकली. म्हणजे अच्छा. बाई तू ह्या पण गोष्टीचं टेन्शन उगीच घेत बसशील हां, असं. हां, हां, हां. मग ठीक आहे म्हटलं मी पण ती गोष्ट सोडून दिली. म्हणलं आपल्याकडून झाली असेल चूक. हां, हां. नंतर मी भगत ताईंना पण फोन केला. हं, हं, पण हं. भगत ताईंनी पण काही फोन उचलला नाही माझा. अय्या! ठीक आहे म्हणलं चला आपली परीक्षाच चालू आहे तर चालूच हां, राहू द्या म्हटलं. हां. मग 80, 85, 90 माझे सारामृताचे सार झाले हं, हं, पाठ. आणि अचानक आमच्या घरात असं म्हणजे विषय झाला, हं. की आपण दोघांना 2 घरे घेऊया म्हणून. अय्या! अरे म्हणजे वाह! किती छान म्हणजे. आणि आता आम्ही अक्षय तृतीयेला आम्ही दोघांना 2 घरं बुक करून आलो. वाह, 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 वाह! असं झालं. आणि त्याचं पोझिशन पण असं काही खूप लांब नाहीये. पुढच्याच वर्षी पोझिशन आहे त्याचं. बघा. म्हणजे मी तर स्वामींना 1-1 बीएचकेचे 2 मागत होते. पण मला स्वामींनी 2-2 बीएचकेची 2 घरं दिली. बापरे! म्हणजे बघा. किती मोठा अनुभव आहे हा. किती किती म्हणजे. मोठा, खरंय. आणि ही आणि गोष्ट. ताई आयुष्यामध्ये सांगू का, घर होणं ही फार हां. मोठी गोष्ट असते. तेच ना. आणि विशेष म्हणजे हा संकल्प माझ्या स्वामींनी अक्कलकोटच्या दारात करून घेतला होता. बापरे! बघा. म्हणजे ही गोष्ट अशक्यच होती घरामध्ये. खरंय. अशी एकदम दोघांना 2 ॲट अ टाईम तर घेणार नव्हते. वेगवेगळे घेणार होते. पण अगदी बरोबर. एकाच वेळेस घेणार नव्हते असं होतं. पण माझं मत काय की दोघांना 2 घेतलं की बाबा चिंता मिटली ना एकदाची. हो, खरंय, खरंय. असं. आणि आता आपण 85,00,000 एका घराला देणार आणि परत 4 वर्षांनी त्याचीच किंमत 90, 95, 1,00,00,000 पण होऊ शकते ना. हो. मग अरे, परत त्याच गोष्टीला. ताई एकाच वर्षात कितीतरी पटीने वाढून जाते पटकन हो. किंमत. आणि परत त्याच गोष्टीसाठी आपण 90-95 लाख रुपये तर नाही देऊ शकत ना. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण ते बघा ना. आणि स्वामींनी नंतर मला आता असं कळतं, की तू कशाला उगीच धावपळ करतीये आणि जास्त सेवा करतीयेस किंवा त्याच्यामुळे त्या वेळेस दादा मला रागवले. मी असं समजते. आणि बरोबर. भगतताईंचा पण माझ्याकडून म्हणजे त्यांच्याकडून माझा फोन उचलला गेला नाही, की तू अजून सेवा, सेवा, सेवा कशाला करतीयेस? तुला सांगितलेत ना, तू माझ्या दारात येऊन 108चा संकल्प केलायस ना, मग तू बरं. कशाला अजून पळतीयेस? कशाला अजून सेवा खरंय, करतीयेस? खरंय, असं खरंय. किती छान, किती सुंदर अनुभव आहे ताई. हो. आणि म्हणजे अचानकच सगळं ठरलं. आणि ह्याला अ, अक्षय तृतीयेला आम्ही दोन्ही पण 2 घरं दोघांचे बुक करून आलो. वाह! आणि अजून दीराचं लग्न व्हायचंय ना? हां, व्हायचंय. पण बघा. तरी पण म्हणजे प्लस पॉइंट झाला ना आता मुलींसाठी, की बाबा मग दोघांना 2 सेपरेट आहेत म्हणजे वगैरे हो. असं. आणि ती किती भाग्यवान असेल तुमच्यामुळे तिला पण आता घर आयतं मिळणार आहे की नाही? हो. पण म्हणजे ते करण्यासाठी म्हणजे हसबंडला ते काही एवढं पसंत नव्हतं माझे विचार, की हां. दोघांना 2 वगैरे. नाही पण नाही आता म्हणत होते. लग्नासाठी मार्ग सोपा झाला ना ताई. हो.
तर समोरच्यांना सांगायला पण छान झालं ना आणि हा समोरचे विचार काय करतील बघा किती म्हणजे व्यवस्थित विचार आहेत की आत्तापासूनच ह्यांनी न हो भांडता सेपरेट करून दिले. आणि हा नाही म्हटलं तरी मुलींना म्हणजे वाटतंच, मुलांना वाटतं आई वडिलांसोबत राहावं, हा पण मुलींना वाटतंच ना थोडंफार म्हणजे प्रायव्हसी मुलींना असावी. नाही, हल्ली मुलींच्या आई वडिलांनाच वाटतं. तेच ना. आणि 3 म्हणजे वर्ष आता पण तुमच्या लग्नाला झाले असतील ना 5-10 वर्ष तरी, पण हां. हल्लीच्या काळात तर बाबा एवढ्या चौकशा करून आई वडीलच एवढे करतात की त्या तेच मुली ना. बाजूलाच राहतात, पण त्यांच्याच हं. भरपूर चौकशा असतात, अपेक्षा तेच. असतात. हो, मी तेच अक्षय तृतीयापासूनच लावत होते फोन. आणि विशेष म्हणजे एक सांगायची गोष्ट, ज्या दिवशी मी म्हणजे आम्ही घर बुक करून आलो ना, हा. त्याच दिवशी मोबाईलमध्ये एक संदेश आला, की आता तू नक्की तुझा अनुभव शेअर कर म्हणून. अरे वा. म्हणजे असं पण म्हणजे मोबाईलमध्ये पण एका ताईने नाही का सांगितलं, जे माझ्या मनात असतं ते माझ्या मोबाईलमध्ये येत असतं. येत राहतं. तसं अगदी हो, अगदी. तसंच माझ्या पण बाबतीत सेम आहे, सेम. किती सुंदर सुंदर आणि आहे. घर बुक केलं ना, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून काय यायला लागले मेसेज माहितीये का? "तू मला म्हणत होतीस ना, कधी स्वप्न पूर्ण करणार, कधी स्वप्न पूर्ण करणार, तर घे मी तुझं स्वप्न पूर्ण केलं." आई ग, किती छान. इतकं सुंदर म्हणजे अक्षरशः असं वाचलं ना, तरी डोळ्यातून ढसा-ढसा पाणी येतं बरोबर माझ्या तर. बरोबर. खरंच स्वामी ताई स्वामीपेक्षा काही श्रेष्ठ नाही. खरंच म्हणजे कोणाच्या पाया नाही पडले तरी चालेल, पण म्हणजे बरोबर. दिवस-रात्र स्वामींची सेवा करा बस. बाकी बरोबर कोणाच्याच आहे. पाया आणि पडायची गरज नाही त्यांना ना पडली. कसं बोललात, एकदम लाखात एक बोललात. आणि स्वामी तर ते पण नाही मागत, की माझ्याकडे येऊन तू मुजरा घाल, की हो, हो. मला हे कर. तू फक्त दिवसभरात ना माझ्यासाठी एक भाव ठेव. तुझ्या मनात माझ्यासाठी आठवण ठेव बस. तेच ना, म्हणून तर मला बाकीच्या सेवा सुद्धा करायची स्वामींनी वेळ नाही आणू दिली. अगदी, अगदी. किती असं. सुंदर, सुंदर अनुभव ताई. मग तेच मला पण तेच वाटतं त्यावेळेस मला दादा ओरडले ठीक आहे, पण स्वामी कसे चोळप्पा महाराजांवरती ओरडायचे हां. तसेच माझ्यावरती ओरडले. आणि असं तुम्हाला म्हणून मी सांगू सोडलं. का ताई, हां. केंजळे दादांसारखं निर्मळ मनाची व्यक्तीच नाही. हो, ते आहे. पण म्हणजे त्यावेळेस पण कसं झालं नाही, म्हणजे मी पण तरी ते जेव्हा असं कधी भडकतात ना, हां. तेव्हा समजून जायचं, की अरे ह्याच्यातनं काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे आपल्यासाठी. हो, म्हणूनच मग मी पण असा विचार केला, की स्वामीच मला ओरडले बाबा चला. हां, हां. पण त्याच्या काय त्या मागचा हा माणसाला उद्देश बघा ना होता. ताई, त्या माणसाला रुपयाची पण आशा नाहीये ना हो. हो, हो, हो. ते तर हां. आहेच. त्या व्यक्तीला रुपयाची पण आशा नाही आणि केवढे स्वतःसाठी म्हणजे धडपड करून त्या याच्यात येतात, भर उन्हात घरी येतात, हो, की मठामध्ये जेवणाचं वगैरे. भान नाही त्यांना. हो. आणि ते काही आजारी पण आहेत, पण तरी पण ते त्यांच्या हो, दुखण्याकडे वगैरे जास्त लक्ष देत नाहीत. ते नाही स्वामी देत. सेवाच करणं हो. जास्त हे करतात. मी तर त्यांना बऱ्याच वेळेला आता ओरडत असते. पूर्वीपासून त्यांना मी म्हणायचे, "दादा, एक टाइम ठेवा. तुम्ही कंटिन्यू नका एवढे फोनवर राहू." आणि मग झाला मध्ये ना कानाचा त्रास त्यांना. हो, हो, हो. तेच की. पण ते कसं वैद्यच लागतो ना कान टोचायला. हो. ते तर आहे. वैद्याशिवाय होत नाही. त्या मिसेस पण बोलायच्या, सगळे मुलं बोलायचे, सून हं. बोलायचे. पण ना शेवटी जेव्हा तब्येतीने त्यांना सांगितलं, तेव्हाच त्यांनी ऐकलं. हो, तसं झालं ते. हं. बरे आहेत पण आता चांगले आहेत ना ते? आता छान आहेत, आता हो, छान हो, हो. आहेत. थोडंसं हार्टचं पण झालेलं ना त्यांना. हां, तेच हं. मध्यंतरी आता झालतं. झालं सगळं छान आहे आता त्यांचं. बरं, बरं, बरं. हां. चालेल. खूप ठीक छान आहे. वाटलं ताई बोलून. मी हो, शेअर थँक करते यू. हां. हो, हो, हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.